जनता ही मालक आहे। जनता जर खवळली तर तुम्हाला खुर्चीवर बसू दिलं जाणार नाही। त्यामुळे अधिक न बोलता योग्य ती कारवाई करा, नाहीतर एका तोंडाला काळ फासल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही। बोलणार आहे या ठिकाणी भारतीय लोकशाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे तहसीलदार आणि प्रांत पायाखाली तुडवण्याचं पाप करतायत। आणि म्हणून या अशा प्रकारचं संविधान न मानणारे अधिकारी यांना खुर्चीवर खाली खेचण्याचं काम लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्हाला करावे लागेल। या ठिकाणी तात्काळ जे खडी क्रेशरचं काम आहे ते तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत। आणि जेजुरी पोलीस स्टेशनला मग ते पांडेश्वर मधलं उत्खनन असेल, नायगाव मधले उत्खनन असेल, या ठिकाणी झालेल्या उत्खनन करणाऱ्यावर तात्काळी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जेजुरी पोलीस स्टेशनला देण्यात यावेत। तोपर्यंत इथून रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी एकही उठणार नाही। जर त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करून पोलीस यंत्रणेचा वापर करून जर तुम्हाला आम्हाला अटक करायची असेल तरी आमचं काही म्हणणं नाही, परंतु सनदशीर मार्गाने गेले 5 महिने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, पत्रव्यवहार करतोय, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देतोय, आठवले साहेबांना पत्र देतोय, राज्याच्या सचिवांना देतोय, त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांना देतोय, जिल्हाधिकारी साहेबांना देतोय, विभागीय आयुक्त साहेबांना देतोय, पोलीस स्टेशनला देतोय, तरी बी गेंड्याच्या कातडीचं सरकार आणि प्रशासन त्या पत्राला केराची टोपली दाखवतात। त्यामुळं ते आता सेवक नाहीत तर मालक म्हणून वागतात आणि यांना आलेला माच उतरवण्याची ताकद ही लोकनेते रामदासजी आठवले साहेब यांच्या विचारात आहे। निश्चितपणे जर तुम्ही मुजोरपणाने काम करत असताल, आजपर्यंत संविधान मानून रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी शांततेने आंदोलन केलं, पण हे शांततेने आंदोलन तुम्हाला जर मान्य नसेल तर ठोकशाहीचं आंदोलन सुद्धा मला करता येतं। भीमा कोरेगावचा इतिहास तुम्हाला माहित नसेल, 500 महाराजांनी 28,000 पेशव्यांची कत्ल केलेल्या त्या सिद्धनाथ नायकाच्या औलाद म्हणून या ठिकाणी उभा आहे। रिपब्लिकन पार्टी त्यामुळं ठोकशाहीचं आंदोलन सुद्धा मला करता येते। आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। उद्या जर तुम्ही कारवाई केली नाही तर तुम्हाला देखील या प्रकरणात सहआरोपी करण्याकरता माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा आझाद मैदान असेल त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन उभारण्याची ताकद लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी मध्ये आहे। आणि त्यामुळं आजपर्यंत आम्ही शांततेने नम्रपणे आव्हान करत होतो, नम्रपणे विनंती करत होतो, नम्रपणे पत्रव्यवहार करत होतो, पण नम्रपणे पत्रव्यवहार करत असताना मागणी करत असताना आपली खुर्ची आणि इथून हलणार नाही। तुमच्यात धमक असेल तर सर्वांना मला अटक करा। सगळे जणांनी त्या ठिकाणी जेलभर आंदोलन करायला तयार आहे, रिपब्लिकन पार्टी परंतु खुर्चीचा माज चांगला नाही। या ठिकाणी खाजगी एजंट, खाजगी माणसं त्यांच्या मार्फत दलाली करण्याचं काम कमी करा।